हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे क्रिस्पी पोटॅटो। तर मी हे दोन मोठे बटाटे घेतलेले आहे, त्याचे असे ह्या स्लाइसरने स्लाइस करून घेतलेले आहे, धुवून स्वच्छ केलेले आहे, त्याची सालं काढून टाकलेली आहे आणि स्लाइसरने असे मोठमोठे स्लाइस केलेले आहे। काही छोटेही निघालेले आहे। अशा प्रकारचे स्लाइस काढलेले आहेत। तर चला तर आपण सुरुवात करूया। मी चॉपर बोर्डवर हे सर्व स्लाइस ठेवत आहे। अशा प्रकारे मोठे मोठे स्लाइस आपल्याला प्रथम घ्यायचे आहे। जसे छोटे असतील ते नंतर आपण ॲडजस्ट करू। अशा प्रकारचे स्लाइस घेतलेले आहे। आता याला कापडाने चांगले पुसून घेऊया की याच्यातला ओलावा सगळा निघून जाईल आणि आपल्याला तळण्यासाठी सोपे होईल। आपण याला कॉर्नफ्लोअर लावणार आहे, तर त्याचं कोटिंग जास्तीचे लागून जाईल। आपल्याला हलके कोटिंग करायचे आहे। अशा प्रकारे आपण सुकवून घेतलेले आहे। तुम्ही हवे तर पुसून 10 मिनिटांसाठी पंख्याखाली ठेवू शकता, नाहीतर ते वळत जातील। मग आपल्याला शेप देण्यासाठी ते अवघड जाईल। तर बघा तर फ्रेंड्स, मी एवढ्यांना सुके करून घेतलेले आहे। आता याला लावणार आहोत कॉर्नफ्लोअर। तर आपल्याला थोडा थोडा कॉर्नफ्लोअर घेऊन याला कोट करायचा आहे। हलका हलकाच लावायचा आहे, जास्त लावायचा नाही। अशा प्रकारे आपण लावून घेऊया। अशा प्रकारे मी लावून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी कॉर्नफ्लोअरची कोटिंग करून घेतलेली आहे। आता आपण याला राऊंड शेप देऊया। अशा तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे राऊंड शेप करून घेऊया। आता एक टूथपिक घ्यायची आहे आणि तिला आरपार घालायची आहे। बघू शकता आपण अशा प्रकारचे आपल्याला बनवायचे आहे। तर अशाच प्रकारचे सर्व बनवूया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी काहीसे करून घेतलेले आहे। हे बघू शकता आपण अशा प्रकारे मी करून घेतलेले आहेत। आता आपण तळण्यासाठी घेतोय। बाकीचे मी जसे होईल तसे तळेल। तर एकीकडे मी तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे। तर तेल तापले आहे की बघूया। तापलेले आहे तेल। आता आपण अशा प्रकारे अशा प्रकारे तळण्यासाठी टाकून घेऊया। यात राहतील तेवढे तळून घेऊया। अशा प्रकारे तळण्यासाठी ठेवलेले आहे। आता आपण थोडेसे एक साइड क्रिस्पी झाली की उलटावूया।
बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण उलटवत आहोत. आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहे. काढून घेऊया. बघू शकता आपण किती छानसा रंग आलेला आहे आणि क्रिस्पी झालेला आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी तळून घेतलेले आहे. आता आणखीन तर बघा तर फ्रेंड्स, आपले क्रिस्पी पोटॅटो बनलेले आहेत. आता यावर हलकासा पेरी पेरी मसाला घालायचा आहे. लहान मुले असतील तर जास्त घालू नका. अशा प्रकारे आणि अशा प्रकारे मी हे क्रिस्पी पोटॅटो बनवलेला आहे. खूप छानसा झालेला आहे, सुंदरसा झालेला आहे. मुलांना खूप आवडतील अशा प्रकारचा आपला क्रिस्पी स्नॅक्स बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता, मुले खूप खुश होतील. अशा प्रकारचा क्रिस्पी पोटॅटो मी बनवलेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. छानशी कमेंट लिहा. मी छानसा नाश्ता बनवलेला आहे. थँक्यू.